दिलं ते क्लिअर माझ्या तोंडातून दिलं. कारण कसं असतं माहिती का, जाऊ दे आता, गोष्टी बोलल्याने वाढत जातात. यस, नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना एकदा गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सगळ्यांना सोबतच. तर आवर मस्त झालेली आज, मस्तपैकी आवरलं. इकडे शिवानी आहे, इकडे मी आहे आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात सकाळी झाली आहे. 8 वाजले सकाळचे. आता मला जायचं आहे कामासाठी. सॉरी, थोडं शर्टाचं बटन जरा उघडं आहे आपलं, ते बंद करतो. चुकून झालं आणि पप्पा माग आहेत आणि इकडे मम्मी बसलेली आहे. या चहा प्यायला. हां, आता चहा वगैरे चालू आहे, नाश्ता चालू आहे, काही होत नाही. आणि काय कसं निघाला चेहरा हे बघ. काय हे पाय नीट काढ ना असं इकडून. चहा प्यायला या म्हणलं. बघा, चहा प्यायला बोलले तुम्हाला. आणि आता आवर झाली माझी मस्तपैकी, छानपैकी आवरली. आणि आता निघाले दुकानाच्या दिशेने. सकाळी मला ना कॉल पडला, म्हणजे कॉल आला, त्यासाठी मला जावं लागतं. आता जरा प्रॉब्लेम करून बसलो मी, ते मला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर त्या हिशोबाने मी पटपट व्हिडिओ घेणार आहे. थोडे कट मारून टाकतो, म्हणजे तुम्हाला बघायला मजा येईल, आहे का नाही. चालू केला आता व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून काय वाटतं ते करा. भरपूर कमेंट येऊ जा. तुमच्या कालच्या कमेंट वाचले नाही, पण थोड्या वेळात वाचतो आणि सगळ्यांचे पुढच्या याच्यात थोडंसं पुढं उत्तर देतो सगळ्याचे, काय आहे काय नाही. त्यांना घेऊ सगळ्या कमेंट बघतो मी. तर आता सकाळी जरा गडबडमध्ये सकाळी उठलो. रात्री 3 वाजल्यापासून जागा आहे मी. लाईट गेली ती आमची 1 वाजता, 1:30 का 1-2ला लगेच तरी लाईट गेली. तेव्हापासून जे जागा करून ठेवलं मम्मीने मला, मी रात्री 2लाच ब्रश करून बसलेलो आहे. तेव्हापासून जागाच आहे. पिक्चर बघत होतो मी, माझी झोपच झाली नाही, त्यामुळे माझे डोळे वेगळेच काहीतरी दिसतात. आणि बाकी काही विषय नाही. आता कॅमेरा पलटवतो, बाकीचे पब्लिकला तुम्हाला भेटवतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. शिवानी जोरात बोल. गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून. यस, असं बोलायला पाहिजे. कमेंट वाचते का? बरं, वाच. माझं म्हणणं काय ते मला फोटो पाठव ना ते. कोणची फोटो देतो ना तुला, थांब जरासं. कधी देतोस? मित्रांनो, आयफोनवाले तुम्हाला माहित असतं कसं असतं, तर मोबाईलवर ट्रान्सफर होत नाही लवकर. तुला फोटो देतो मी. तो विचार काय की मम्मीने बी फोन घ्यावा का? म्हणजे विचार काय म्हणजे का? पप्पाला मोबाईल घेऊन देऊ शकतो मी, माझ्याकडून पप्पाला मोबाईल कधी बी देतो मी. पण मम्मीचा काय विषय त्याच्यात? मम्मी काय विषय म्हणजे? मग हा, हे कोणी पाठवली शिवानी हे कानातली? पाठवलं असू दे, काही बी असू दे. हो पप्पा, मोबाईलचा काय विषय यायचा सकाळ ती म्हणती मला मोबाईल पाहिजे. हा, तो काय त्यांना सांगत होते कोणी पाठवलं. होय, मोबाईलचा काय विषय सकाळी? तुम्ही पण घेऊन ही सारखं मोबाईल बघते मित्रांनो, सारखं कानात हेडफोन आणि मोबाईल. ते चष्मा नंबर वाढायचा नाही का? तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये. मोबाईल जास्त वापरला नाही पाहिजे, कमी मोबाईल वापरायचा. त्या मोबाईलचा शोध कोणी लावला मला ते समजत नाही. मोबाईल शोध ज्यांनी बी लावला असेल, तू काय करतो? पण त्यांनी मोबाईल वापरला नसेल. शिवानी टेन्शन मध्ये आले. शिवानी म्हणजे नवऱ्याचे राज उघडे. शिवानीच का, म्हणजे मी तुला काल मी कव्हर केलं, तुला असं वाटलं नाही मला कव्हर करावं? ती मध्ये बोलत नाही. हा, तुला मला म्हणण्यापेक्षा मी आता सकाळ उठले, मला नंतर मी नंबर मारून बसला, मला मोबाईल भेटतो. नंबर झाली तरी तू मोबाईल बघत असते. पप्पा ही किती टाइम मोबाईल बघते? इकडे बघा, किती टाइम मोबाईल बघते पप्पा? हा, माझा बघ चालला तर मी बी मोबाईल घेईन, आयफोन घेईन. घे आयफोन, घेईन मी आयफोन घे, अन्नाचा फोन घे. तुम्ही मला मोबाईल बघू देत नाही. तुमच्या तुझ्या हातातला मोबाईल मला देत नाही. असं थोडीच आहे. कमेंट मध्ये सांगा बरं, काय म्हाताऱ्या माणसाने मोबाईल बघू नाही का? अरे कशाला बघताना डोळे जाते ना तुमचे, चष्म्याचा नंबर वाढते नाही. मग एवढा बघत आहो का नंबर? एवढा बलवान माणूस आहे, तू घ्यायचं ना. वा चष्मा काय झालं? तो कमेंट वाचत होती तू? हा, मग वाचलं ना. काय वाचलं? कोणाला थँक्यू म्हणायचे, कोणाला काय म्हणायचे कमेंट मध्ये? कशी फिरेल ते सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं, पण सकाळी वनवास मिळाला. देवालाही भोग सुटला नाही, तर आपण तर माणसं येतो. तुला म्हणायचं काय नेमकं? म्हणजे एक वेळ असती माणसाची. बर, ते एक म्हण आहे ती म्हणले मी आता.
बर चला लवकर. तुम्हाला काय वाटतं पप्पा इथं? तर तुम्हाला आवडत सांगते ना कुठं पटकन चला. तेच ना मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, तिने काय केलं, सगळ्याला उठून ठेवती ती, फक्त उठून ठेवती. सकाळी झोपेतून उठून ठेवती, रात्री झोपेतून उठून. झोपच होऊ देत नाही यार मम्मी तू, खरंच ना. झोपीचा प्रॉब्लेम काऊन करून ठेवती बरं? रात्री पप्पा तिने उठून टाकलं मला. आता सकाळी चालच उठीची, चला 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 चला, आणि स्वतः बसून जाते मोबाईल बघत. आज थोडी असते. त्यांची आंघोळ राहिली होती, आता आंघोळ राहिली का त्यांची? चहा नाश्ता राहिला होता, मग सगळं आवरलं संगत निघून मग. नाही मी निघालो आता पुढं. तू जा, मग मी येते पप्पाच्या गाडीवर. मी निघालो. तो काय म्हणणं आहे? मला स्वयंपाक करायचं. मटकी घेऊ का? रोज रोज मटकी खाऊ घालती काय तू? ते तुला भाजी देऊन टाक. काय रे ती मटकी? ये ना. पैसे भाजीवाला येत असेल ना, ते मामा येत- येतेत ना ते मामा, येतात ना. 10-10:30 वाजता येतात. येऊ दे, भाजीवाला येऊ दे तेव्हा भाजी ते कर. नक्की नसते येते तर. नाही नाही मावशी. वरण कर मग. डाळ मिळेल. अरे पण तुमच्या व्हिडिओ मध्ये डिस्कस करायची गरज आहे हे प्लॅन भाजीचा. थांबा ना जरासं 5 मिनिटं. भाजी नाही त्याविषयी काय खायचं काय तिला काय घरात खायला नाही दुसरं काही. आपण निघून गेला तिने काय करायचं? आता आपण तिघं बी बाहेर जातो, मग तिने आल्यावर तुम्हाला वाढायचं काय? जरा तिचा बी विचार कर ना. ते परत येणार आहे त्याच्याकडे भाजी देऊन टाक. ते परत येणार. डन, संपलं. चला येऊ का? चला. हो ना, जरा थोडं- हे घराचा कलर बदल, तेव्हा व्हिडिओचा हा. कलर बदलेल. कलर तर बदलायचं ते. थांब हा. जरासं. चला हो, बदलायचं. सकाळ सकाळ. आलो परत थोड्या वेळ. बघा ही मम्मी बसलेली इकडं आहे का, तर ही बसल्या बसल्या माझ्या कामामध्ये खोडी करून राहिली. काय खोडी करायला मी तुला सांगायले चांगलं कार्ड बनव. चांगलं कार्ड बनवून. अजून 4 गिरायका जास्त येते. हा कलर मॅचिंग नको करू, हे बघ कसं दिसायला. आहे का, मी काय म्हणलं तुम्हाला 2 मिनिटात म्हणलं लगेच. मला माहिती आहे ते काय करणार आहे. ती फक्त खोड करायच्या मार्गावर अशी बाकी काही गरज नाही. बसल्या बसल्या 10 चुका दाखवायच्या आणि मला परेशान करायचं, बाकी काही नाही. ती झालं, शिवानी झालं, दोघी जणी ना मिळून मला येडं करायच्या मार्गावर येत. येडा होशील तू. मग येडं करायच्या मार्गावर येत. इकडे पप्पा बसलेत मागं, त्याचं काम चालू आहे, माझं काम चालू आहे. म्हणलं व्हिडिओ थोडा घेऊन टाकतो आता, कारण आता वाजले 12. आता व्हिडिओ पोस्ट करायचा टाईम झालेला आहे आपला, आहे की नाही? हो, करा. इकडे बघा ना, सांगा ना तुमचं काय आहे तर मिळ. आमचं काय मिळे, काम करावं लागते, काय करावं. असं कसं? जाऊ येते कमी राहिली. हां आपटले बाबा तिकडे माझं. तिथं काटे लावले तरी लोक तिथंच घुसत येतात. काय करावं, सवय मोडत नसते लोकांची, तर काय करायचं. जेवायला जायचं नाही का? जेवायला जायचं ना. तू जेवून आला ना? हो. हा? मी जेवण आलो ना. तू काय खाऊन आला? हां तू जेवण करून आला ना? जेवण केलं ना मी. मग तो काय आता घरी घरी? काय म्हणजे आता काय विषय तर सांग जरसं. शिवांची लई तारीफ होऊ राहिली आजकाल. काय आलं? बघा ना, शिवानीचं काय आहे? शिवांची लई तारीफ व्हायला लई. मुलगीच काम इतकं मेहनत करावं लागते, खूप काम काम करावं लागतं, काय करावं. सकाळी आलेलं आहे. प्रत्येक सासूला वाटतं माझी मुलगीच काम करते, सून काम करीत नाही. याच्यावर तो काय म्हणणं नाही. आमची संधी काम करते. हा सून बी काम करते ना आमचं. ती. मी कुठं म्हणले नाही करत म्हणून. तू तर घरचं म्हणली. काम करते ना ती. मुलगीच नाही सून. आणि मुलगी मुलगी बाहेरचं काम करते, हॉस्पिटलला बाहेरचं? जॉब करते, जॉब करते ना, अजून काय करते? घरच्या कामं करते, जॉब करते, सगळं करते. पोरगी करते, सून करते. पोरगी घरातलं, सून घरातलं काम करते. ती हा. जॉब करत नाही, घरातले कामं करते ती. हा. करावं लागलं, घरातले कामं कोण करण मग? आणि असं काही नाही की सासूला वाटतंय महिला एकच काम करते, तसं काही नाही. सून बी करते. सून नाही करणार तर कोण करणार? हे एकटाच आहे ना. मग तुझी बायको नाही करणार तर कोण महेश करणार? बायको करते, मी काम. तुझी बायको करते मग. काम. महेश बायको काम करते. कोण काम करते मग? घरातले काम कोण करेल? लोकं बिचारी येतात मग का? सगळं काम कामवाली करून बाई देते. लावतो का मग? मग बाया लावतो का मग मग? सगळे कामं करते ती. तिला म्हणलं तशी राहते ती. सगळे ती करते. काय वायपट नखरे थोडी करते. वायपट नखरे कशी असते? मी नखरे करते का? वायपट वायपट नखरे कशी असते? कशाला म्हणते? सांगा बिझनेस करत नाही ना ते. माझ्या बहिणीसारखं कसं आहे माहिती का, तिचं कसं आहे, तिने टाकलं ब्युटी पार्लर, ते झालं फेल. तिने त्यानंतर अजून एक धंदा टाकला, ते झाला फेल.
नुसतं सामान घ्यायचं, गोळा करायचं, फेकून द्यायचं, बस एवढाच विषय, काहीच नाही. आणि आता तब्येत खराब आहे तरी बी दवाखान्यात काम, म्हणजे तरी बी कामाला जाते ती आहे दवाखान्यामध्ये जॉबला आहे, पण ती कामाला जाते तरी बी. तब्येत खराब असताना माणसाने घरात बसायला पाहिजे. घरात बसलेलं चांगलं असतं कधी पण. जरसं कमीत कमी तब्येत सुधारस तर तरी घरात बसलं पाहिजे, आहे का नाही? काय करा बिचारी काम कर. आहे काय? कशी कड घेते बघा, कशी कड घेते बरोबर. कशी काय घेते म्हणजे मग? काम कर फक्त. काय काम करते? आपण बघून गेलं कसं तिला निभाव नाही ना, ज्या घरात दिलं त्या घरात हा. निभाव नाही. हां. सासरी जसं असलं तसं धक्का नसतो. आणि तुम्हाला सांगतो मम्मीची तब्येत खराब आहे बरं. तिला लागलं, तुम्हाला सांगतो जुलाब लागले कंटिन्यू आमच्या घरात. सगळ्यालाच प्रॉब्लेम झाला पोटाचा, सगळ्याचं चालू आहे. पण तिचं कसं चालू आहे माहिती का, आता लगेच ती नाश्ता केला तिने, आता लगेच नाश्ता केला. माझं नाही झालं. तुमची तब्येत खराब होईल माझी नाही. ते नाश्त्याचं सांगा ना, नाश्त्याचं. पोट खराब. नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर काय केलं माहिती का, लगेच नाश्ता केला. आता म्हणजे चला जेवायला घरी, तुम्ही बसा म्हणजे जावं घरी, चाललो आम्ही ते जेवली जेवायला. नाहीत ना, मी नाश्ता केला ना, मी इडली खाल्ली, त्यांनी थोडी खाल्ली. अरे पण तू काय घरी आहे, तू कशाला चालली घरी? मग जेवण करायचं ना, आता सकाळी नाश्ता झाला, आता जेवायचं बघा बरं, घाण यायला लागलं मला. घाम यायला लागला, दुखा लागलं लगेच, सगळं दुखत. भूक लागती. लयच अवघड काम यार मग तुझं. आता एवढे नंबर मारले, एवढी मिक्सिंग करायची, मग भूक लागले का? कष्टाच्या कामाला सपोर्ट कोण नाही करीत. तुम्हाला सांगतो मी, कष्टाचं असून ना तिथे सपोर्ट नाही करीत. रिकाम्या आल्लर पल्लर इकडे तिकडे गोष्टींना टॉपिक टाकले का बरोबर सपोर्ट होतो. मित्रांनो, माझ्या या गोष्टीवर तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये सांगा एकदा. तो काय म्हणणं आहे? कष्ट करणाऱ्यांना कोणी सपोर्ट नाही करत. हां, 2 नंबरचा धंदा करा तुम्ही, लगेच 4 मजली बिल्डिंग बांधता. चोराची दुनिया आहे, चोराची. काय म्हणता? बरोबर. बरोबर आहे का? खरं आहे का? चोराची दुनिया आहे, चोराची. सगळं 2 नंबर, सगळं कलियुग आलेलं आहे, चोराची दुनिया आहे. त्यामुळे कसं आहे, आपल्याला नाही जमत ते कामं, आपण जे आहे ते क्लिअर कट गोष्टी. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मला ना त्या बाकीच्या गोष्टी विचारू नका प्लीज. तुम्हाला सांगतो मी बार की बाबा हे इकडं ते तिकडं, त्याचं काय आणि ह्याचं काय. ज्याला जिकडे जायचं असेल ते तिकडे जाईन, त्याला मी काहीच करू शकत नाही आता. कारण मी माझं घरदार सोडलेलं होतं पहिले, आता मी माझं घरदार धरलेलं आहे. मी माया बाप्पासोबत म्हणजे माझ्या बाले किल्ल्यामध्ये खुश आहे. मला कुठंच जायचं नाही, गरज नाही मला कुठं जायची. आणि जायचं जर झालं तरी तात्पुरतं फिरण्यापुरतं ठीक असतं, गोष्टी बाकीच्या आहे का नाही. आपलं घर सोडून कुठं जायचं, परत 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 तो विषय लय मांडला चालला आजकाल. त्यामुळे मी ती गोष्ट क्लिअर केली. त्यांना सांगायचं, त्यांना नवीन नवीन मित्र भेटले, आता सगळं काय. हां, कसं आहे, माझ्या जुन्या मित्रांना सगळ्यांना नवीन मित्र भेटले. त्याच्यामुळे कसं आहे, ते आता जरा मोठे माणसं झालेले आहेत. त्यामुळे त्यांना जे जुने सोबती त्यांना नाही आठवत. गरीब माणसाची हां. गरज पडत नाही आता. हां, गरज असते ना. आणि आजकालचं कसं माहिती आहे, जगामध्ये गरज असेल तरच वापरायचं. काय म्हणता, बरोबर का? है ना? गरज असली तरच वापरायचं. तुमची आठवण तेव्हाच काढली होती जेव्हा तुमची कामापुरता मामा. काम पडलं का मग माणसं म्हणजे पुढे जवळ यायचं, काम काढायचं. आणि सिरियसली गोष्ट जी आहे ती, म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर कट. आणि कसं असतं माहिती का, जे खरं वागतं ना त्याला साथीदार कमी असते, जे खोटं वागतं त्याला लई साथीदार असते. शिव्या देणाऱ्याच्या बाजूला कोणीच उभं राहत नाही पहिली गोष्ट. म्हणजे मी देत नाही शिव्या तशा, पण सांगायची गोष्ट झाली आहे का नाही. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता लगेच पळतो. कोण पळतो? तू काय? कॉर्पोरेशन मारलं या मशीनवर आता मी. मग मग पाय दुखत नाहीत का काम केल्यावर? मी काम करीत नाही पप्पा. नाश्ता केला ना. पप्पा मी काम केलं नाही. सकाळपासून काम लय झालंय माझं आता. रात्री मी झोपलो नाही. मी रात्री 3 वाजताच उठिले. मला तू काय म्हणला? 2लाच उठिलं रात्री. आणि रात्री उठिलं तर उठिलं. मग मी आधीच म्हणलं, मला मी तरी थोडंसं उठलो. मी म्हणलं मला उठू नका, मला उठू नका. माझी झोप मोडली ना तर मला झोप येणार नाही. मी झोपलो ना. मी सकाळी 4 वाजता झोपलो. 4:30ला मी काय 7 वाजले असते. नाही, आणि एवढं कॉर्पोरेशन मारलं, नंबर मारले. सकाळी उठायचं लवकर उठून दुसऱ्याला डिस्टर्ब करून टाकते म्हणून मला. मग लाईटने एवढं सतवते ना. लाईट चालू आहे, लाईटचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे. सारखी लाईट ये जा एक तर कामं होत नाही. जेव्हा लाईट असते तेव्हा काम होत नाही. बाकीचे सगळे प्रॉब्लेम येले जातात, काहीच सुधारत नाही. आणि आता मी जे काही स्टेटमेंट दिलं ते क्लिअर माझ्या तोंडातून दिलं. कारण कसं असतं माहिती का, जाऊ दे आता, गोष्टी बोलल्याने वाढत जातात. काढला वाढत जातात. आपलं कोणाचं डबे थोडी. यस, मी म्हणचा राजा. मी जे बोलन तेच माझं, टेन्शन घेत नाही. स्टेटमेंट जे तोंडातून दिलं तेच म्हणजे जे क्लिअर जे आहे तेच बोललो डायरेक्ट, आहे की नाही. हां, बाकी काहीच विषय नाही.
बाकी आता व्हिडिओ मी आता इथं एंड करतो. व्हिडिओ कसा वाटतो ते सांगा मला कमेंटमध्ये. बाकी काही बोलू नका आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शिवानीला हेट कमेंट देऊ नका. हेट म्हणजे शिवानीला जरा वाकडी तिकडे कमेंट करा. 1-2 जण करायला लागले. आहे एक रील आलती, थांब ना का 2 मिनटं. एक व्हिडिओ म्हणजे एक रील टाकली ती शिवानीने. त्या रीलवरती तुम्ही अशी कमेंट केल्या, म्हणजे 1-2 जणांची कमेंट आले वर जरा म्हणजे नेगेटिव्ह नाही कमेंट म्हणता यार त्याला, फक्त ते आयब्रोवरून कमेंट आली ती अशी तशी. तर उडवते काहीतरी असं काहीतरी होतं. तर असं काही कमेंट करू नका. आणि काय लिहायचं ना तुम्हाला तर क्लिअर लिहित जा. म्हणजे तुम्ही क्लिअर लिहिता ना तर मला वाचायला क्लिअर जाईल. मला वाचता येत नाही, तुम्ही काय कमेंट लिहिता ना तर मला ती समजत नाही. त्याच्यामुळे एक तर मराठी टाकीत जा, प्रॉपर मराठीमध्ये टाईप करून कमेंट टाकीत जा, किंवा असं काहीतरी करून टाका की मला समजेल ती कमेंट. काही नका टाईप करत जाऊ कमेंटमध्ये, काय कळतच नाही काय चाललं काय. बाकी काय लिहायचं ते लिहा. बाकी आपलं कमेंट बॉक्स उघडाच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आता इथंच संपला. बाय बाय. भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. चला बाय बाय. चला भेटतो आता उद्या. सबस्क्राईब करा.